ब्रेगनंतर आपलं स्वागत। 2 दिवसाचा पुण्यातील मुक्काम आटोपून माऊलीची पालखी सासवड तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरकडे प्रस्थान होते। हडपसरच्या विसावा या ठिकाणी ही पालखी आता दाखल होत असून याविषयी आळंदी देवस्थान ट्रस्टचे निरंजन योगी यांच्यासोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी पाहिलं। विश्वस्त योगीजी सध्या आपल्या समोर आहेत। योगीजी काय सांगाल, पुणेकरांचा आता निरोप घेत आहात आणि माऊलीची पालखी जी आहे ती सासवडच्या दिशेने निघाली, काय भावना आहेत तुमच्या? आषाढी वारी सोहळ्यामध्ये ज्येष्ठवद्य अष्टमीला देव निघतात। नवमी आणि दशमी ही पुण्यात असते, म्हणजे नवमीला पुण्यात येतात, दशमीला पूर्ण दिवस पुण्यात थांबतात आणि आज एकादशी आहे। एकादशीला वारीमधलं म्हणजे पुणेकरांचं सर्वात मोठं आकर्षण असलेला दिवे घाट आज ज्ञानोबा महाराज पार करतील। आता या क्षणी आपण गाडीतळ हडपसरला उभे आहोत। अगदी वेळेवर पालखीचं मार्गक्रमण सुरू आहे, व्यवस्था उत्तम आहे। पुणे रोडचं थोडं काम सुरू होतं, प्रशासनाचं सहकार्य आहे आणि आपण पाहत असाल पुणेकरांचा उत्साह दरवर्षी सारखाच। आपण दिवे घाटाला जर समजा एरियल व्ह्यूनी पाहिलं तर आपला शेष शय्येवर निवडलेला आणि झोपलेला विष्णू जसा दिसतो ना, त्याप्रमाणे तो एक सुंदर दृश्य दिसतं। आणि ज्यावेळेस ज्ञानोबा महाराजांचा रथ त्याच्यावरून जातो ना सर, तेव्हा डोळ्यात पाणी का बरं येतं माहिती आहे का? कारण की तेव्हा आपल्याला त्या राजाचं राजबण, ज्ञानियांचा राजा असा दिसून पडतो आणि खरंच ते दिव्यच आहे। दिवेघाट म्हणजे दिव्यच म्हणावं लागेल। नक्कीच। त्याबरोबर तुषार चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।